काही दिवसापूर्वी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पाहिला होता दादा। दोघं जण मित्र नोकरीला आहेत, कंपनीमध्ये कामाला जात आहेत। काम करत असताना 15-20 हजार रुपये पगार असेल महिन्याला। आपण जर विचार केला शहराच्या ठिकाणी राहायचं म्हटलं तर 15,000 कुठे जातात पत्ता लागत नाही। घरच्यांना वाटतं मुलगा नोकरी करतोय, मुलगा कंपनीत काम करतोय। आई वडिलांना सुद्धा अशा अपेक्षा राहते। एखादा भाऊ जर गावाकडे शेती पाहत असेल तर त्याला सुद्धा अशा अपेक्षा राहते की आपला भाऊ नोकरीला आहे, कंपनीत कामाला जातोय, महिन्याला आपल्याला पैसे पाठवेल। पण दर वेळेला पाहिलं एखादी किरायानं रूम करावी लागते, त्या रूमचं भाडं भरावं लागतं। लाईट बिल असेल त्याचं भाडं भरावं लागतं। त्यामध्ये जर मेस लावलेली असेल तर त्याचे पैसे द्यावे लागतात। आणि घरी देण्यासाठी कधी जर पाहिलं 1,500, 2,000, 3,000 उरले जातात पहा। परत एक महिनाभर नेमकं काय खावं कसं राहावं ही पंचायत त्या मुलाच्या समोर उभी होते। पण रात्रीच्या वेळेला जेव्हा मुलगा सांगतो आता इथून जर गावाकडे जायचं म्हटलं तर खिशात 1 रुपया नाही राहिलेला, जावं कसं? पण त्याचा मित्र त्याला समजावून सांगतो आत्महत्या नाही करायची, अरे सुख दुःखामध्ये नसू दे तुझ्याकडे पैसे, 400-500 रुपये तरी माझ्या खिशात आहेत, गावाकडे जाण्यासाठी 200 रुपये तुला देईल, 200 रुपये मला। तू म्हणे मग पुढे तू कसं करणार? पुढची पुढे पाहून घेऊ, जगायचंही सोबत आणि मरायचंही सोबत। मैत्रीचा हात देण्यासाठी स्वतःचा मित्र एकतरी अधिकाराचा एकतरी हक्काचा असला पाहिजे। पण कित्येक लोक पाहतोय आपण त्रासानं दुःखानं पीडित झालेले आहेत। पहिल्या काळात सुद्धा आपुलकी होती, नात्यांच्या मध्ये सुद्धा जिव्हाळा आणि प्रेम होतं। भाऊ जर सिटीमध्ये शहरात असेल नोकरीसाठी असला ना, गावाकडे असलेल्या भावाची जबाबदारी होती शेती पूर्ण व्यवस्थित पाहायची। ती शेती पाहून दरवर्षी पीक जर आलं तर पहिलं 1 धान्याचं पोतं 1 धान्याची गुणी भावासाठी निघून द्यायची। पण आता त्यांच्याच मध्ये वाद निर्माण झालेला आहे। किती मोठं संकट आलं तर भाऊ सांगतो हक्कानं, ताई 10 वर्ष झालं या पठ्ठ्यानं अजून भावाचा उंबरठा नाही ओरडला कधी। जाल तुम्ही त्या भावाच्या उंबरठ्यामध्ये, पण केव्हा माहितीये ना, ज्या दिवशी पूर्ण गाव रडत असताना त्या भावाच्या दारात उभं असेल, ज्या दिवशी तुमचा भाऊ एखाद्या खुटीला बांधलेला असेल, ज्या दिवशी तुमच्या भावाच्या तोंडामध्ये एखादं तुळशीचं पान टाकलेलं असेल, ज्या दिवशी तुमच्या भावाला उचलण्यासाठी एखादी 3D तयार केलेली असेल, ज्या दिवशी तुमच्या भावासाठी अग्निदाग देण्यासाठी काही लाकडं एकत्रित आणलेली असतील, ज्या दिवशी तुमचा भाऊ तुम्ही किती धाई मोकलून किती मोठ्यानं हंबरडा फोडून रडले ना तरी ते रडणं ऐकण्यासाठी तुमचा भाऊ तुमच्या जवळ नसणार आहे। मित्र असू द्या, भावाचंही नातं असू द्या, भावाच्या सोबत सुद्धा एवढं नातं मैत्रीसारखं वाटलं पाहिजे। भावाला पाहिल्याच्या नंतर आपल्या चेहऱ्यावरती गुढ्यानं निर्माण झाल्या पाहिजे। एखाद्याचं भलं होत असेल, एखाद्याचं चांगलं होत असेल तर आपण आशीर्वाद दिले पाहिजे, देवाला प्रार्थना करावी। पहा कथा ऐकून सुद्धा आपल्या जीवनाचं तेव्हा सार्थक होणार आहे ज्या दिवशी आपण भगवंताला विनंती करू, देवा अगोदर आमच्या शेजाऱ्याचं भलं कर, अगोदर माझ्या मित्राचं चांगलं कर, अगोदर माझ्या भावाचं चांगलं कर आणि त्याच्यानंतर माझं चांगलं होऊ दे। तुम्हाला मागण्याची गरज नाही, भगवान परमात्म्यानं मागण्याच्या अगोदर सगळ्या गोष्टी देऊन टाकेल। फक्त अंतःकरणातला भाव, कारण काही लोक सांगतात ताई एकुलता एक मुलगा होता पण मरण पावला। काही लोक सांगतात ताई मुलगा 5 वर्षाचा असताना त्याचे वडील निघून गेलेत। पण त्यावेळेला सांगू ना तुम्हाला किती मोठं संकट आलं, त्या संकटातून बाहेर निघायचं असेल, ज्यांचा भगवान परमात्म्याच्या वरती विश्वास आहे, ज्यांचा भगवान बालकृष्णलाल यांच्यावरती विश्वास आहे, तेच लोक फक्त एक सांगत असतात, पहा ताई आम्ही कधी लोकांचं वाईट केलंच नाही, आमची नीतिमत्ता कायम साफ राहिली आहे, आम्हाला विश्वास आहे आम्ही कधी लोकांचं वाईट केलंच नाही, तर आमचं कसं काय वाईट होईल? हा भगवान परमात्म्याच्या विषयी प्रत्येकाला विश्वास असायला हवा। फक्त कर्म चांगलं करा, कर्म चांगलं असेल ना कधीच भगवान परमात्मा तुमच्यावरती संकट येऊ देणार नाही।